हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना. आपण जेव्हा कुठेतरी बाहेर जातो तर मग मोबाईल बघण्यासाठी जात नाहीत, तर आपण हे निसर्गाचं सौंदर्य पाहिलं पाहिजे. आणि डोळ्याची पारणे फिटतील असंच निसर्गाचं सौंदर्य आहे. तर खूप सुंदर असा निसर्ग होता आणि सगळं हिरवंगार असं दिसत होतं आणि बघायला पण खूप छान वाटतं. तर मी माझ्या मुलांना पण हेच सांगत असते की जिथे गेले तिथे फक्त निसर्गाचं सौंदर्य पाहिलं पाहिजे, डोळे भरून अगदी. जिथे जायचं होतं तिथे पोहोचलो आम्ही. वेळ लागला थोडा, पण पोहोचलो छानपैकी. प्रवास आमचा सुखरूप असा झाला. तर मग गेल्याच्यानंतर आम्हाला शॉपिंग करायची होती. भरपूर असं काही घ्यायचं. मिस्टर DIY हे माझ्या एकदम आवडीचं ठिकाण आणि क्वालिटीचं आणि एकदम ब्रँडेड असतं. पैसे जातात, पण खूप काही छान आणि बऱ्याच काही वस्तू पण घ्यायच्या होत्या आणि कपडे पण घ्यायचे होते. खूप अशी शॉपिंग केली. मुलांना टॉईज वगैरे हे जे पाहिजे ते मुलांनी घेतलं. तर टाईम थोडा असतो, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या दुकानात जाण्यापेक्षा आम्ही सगळे मिळून जातो. कधी-कधी मला हे घ्यायचं नाही, मग तुला ते दुसरं काही घ्यायचं आहे का? मग आम्ही दोघं-दोघं मुलांना इकडे-तिकडे घेऊन जात असतो. तर त्यानंतर टॉयजची शॉपिंग झाली, नाश्ते वगैरे मुलांचे झाले. तर खूप छान असं मुलांना पण फ्रेश वाटत होतं. मग चॉकलेट खा, कोणी कँडी खा, कोणी आईस्क्रीम खा, असं काही मुलांचं चालू होतं. तर जेवल्याच्यानंतर फोटो वगैरे हे तिथं मुलांचं चालतंच, कॉमन असतं. तर जिथे गेले तिथं मला फोटो फार आवडतात. तर मुलांना फोटो पण काढायला लावते मी. तर ते मुलं ऐकत नाहीत. मग मी काढायला लावते जबरदस्तीच का होईना. मग इथे कसं होतं, टॉईज पण खूप छान असे वेगवेगळे होते. तर प्रत्येक टॉईज हे हॅपीनी पूर्ण टॉईज घेतले. तर हा जो आहे, तर काय म्हणतात त्याला, कोल्हा. तर ह्या कोल्ह्याची किंमत आहे जवळपास ₹7,000 आहे. तर एवढं काही माझ्याकडून घेणं शक्य नाही. मी सांगितलं ठेवून दे आणि दुसरं काही बघ. ही जी छोटी-छोटी बेबीज होती, एवढे सुंदर बेबीज होते आणि इतके म्हणजे मान असे खाली केलेले, वरती केलेले, खूपच असे सुंदर होते. इथून पण बरेच टॉयज घेतलेले आहेत आणि काय-काय घेतलेत, काय-काय नाही, मला हे सर्व काही शेअर करायचं नाही आहे, त्यामुळे मी काही दाखवले नाही. पण खूप सुंदर आणि क्वालिटीचे टॉयज होते आणि हे जे डक्स वगैरे आहे तर एवढे सुंदर होते. आणि मग हे जे आहे तर हॅपीने घेतलं आणि हे क्रोकोडाईलचं जे मास्क आहे ते आहे. तर हे जेव्हा आपण याचं तोंड असं फाकवतो, तर त्यावेळेस जसं क्रोकोडाईल आवाज करते का, तशी ही आवाज करते. म्हणजे खरंच असं रिअल आहे काय असं वाटायला लागतं. एवढं सुंदर आहे. खूप कॉस्टली आहे, पण नंबर एक अशी याची क्वालिटी पण आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. जसा आवाज क्रोकोडाईल करते ना, सेम अगदी तसाच आवाज येतो. तर सुट्ट्या लागल्याच्यानंतर मुलांना कुठेतरी घेऊन जायलाच पाहिजे, कारण अभ्यास, शाळा, ट्युशन हे म्हणल्यावर मुलं बोर होतात. कधी तुम्ही तुर्की शोची आईस्क्रीम खाल्लेली आहे का? तर खूप मजा येते. हाऊस कँडीमध्ये पण गेलं होतं. कँडी हाऊस आहे तिथे पण. कँडी खूप महाग आहेत, पण खूप छान आहेत. तर मग परत निघण्याचा प्रवास सुरू झाला आमचा. निघते वेळेस परतीच्या प्रवासामध्ये पण एवढं छान वातावरण, तर बघून माणसाचे डोळे एकदम गहिवरून जातात. एवढं सुंदर असं आपोआप माणसाच्या ह्या सौंदर्याला पाहून की एक प्रेम आणि एक वेगळीच खुशी मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. बाय.